नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, आणखीनही पेशंटच्या गोष्टी सांगायची इच्छा आहे. परंतु मध्ये मी विक्रमादित्य आणि वेताळ या नावाखाली त्याच्याच आधारावर काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्यातली ही एक गोष्ट आज सादर करतोय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना विक्रमादित्य आणि वेताळ माहीत असणं जरूर आहे, शक्य आहे. नवीन पिढीला कदाचित माहिती नसेल. चांदोबा मासिकात या गोष्टी यायच्या आणि त्याची आपण आतुरतेने वाट पाहायचो. तर आजची गोष्ट. विक्रमादित्य पुन्हा त्या झाडाकडे निघाला. अमावास्येची रात्र, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार आणि त्याच जोडीला स्मशान शांतता. विक्रमादित्याला मनात विचार आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं, कारण डोळ्यात बोट घातलं तर दिसेल कसं, आणि तो होता स्मशानातच. त्याने त्या झाडाकडे कूच केली. त्या झाडाची पोचताच त्याची नजर वर गेली. त्या अंधारातही त्याला ते प्रेत दिसलं. झाडावर चढून त्याने दोर कापला आणि ते प्रेत खाली पडलं. विक्रमादित्य खाली उतरला आणि त्याने ते प्रेत खांद्यावर घेतलं आणि त्याने चालायला सुरुवात केली. मागच्या वेळीसारखाच त्यातला वेताळ प्रश्न विचारणार अशी त्याची अपेक्षा होती, पण क्षणभर ती भयान शांतता चालूच राहिली. मग वेताळाने बोलायला सुरुवात केली. वेताळ म्हणाला, अरे मला वाटलं तू निराश झालास आणि मला विसरून गेलास का काय. नाही म्हणजे चांदोबा मासिक बंद झालं आणि तू यायचे बंद झालं आणि दर अमावास्येला तुला गोष्ट सांगायची सवयच गेली. मला वाटले तू आता काही परत येणार नाही, पण तू नेटानं परत आलास करा. काय बरं आहेस ना. विक्रमादित्य काहीच बोलला नाही. मग वेताळानेच पुन्हा बोलायला सुरू केली. अरे हो, मीच नाही का तुला सांगितलं होतं की तू जर बोललास तर मी त्या झाडावर परत निघून जाईन म्हणून. ठीक आहे, पण आता मी पूर्वीसारखी तुला एक गोष्ट सांगतो, ती जर सांगू दे. आणि ज्याप्रमाणे ते मिशन इम्पॉसिबलचं असतं ना प्रत्येक एपिसोडमध्ये किंवा चित्रपटात, त्याप्रमाणे इफ यू डिसाइड टू एक्सेप्ट इट अँड ॲट दी एंड ती टेप जळून जाईल वगैरे वगैरे. तसेच माझे म्हणणं पण तेच आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुला माहीत असून जर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची 1000 शकले होतील आणि तुझ्याच पायावर पडतील. आणि हो, जगातला कुठलाही प्लास्टिक सर्जन त्यांना परत एकत्र करू शकणार नाही. आणि वेताळानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. अमेरिका नावाच्या देशात, ऑर्लॅंडो नावाच्या नगरात एक ॲडव्हेंट हेल्थ हॉस्पिटल आहे, जे एक 7 डे ॲडव्हेंटिस्ट चर्च चालवतं. त्याच्या युद्ध खोलीत, म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे वॉर रूममध्ये अविनाश बसला होता. त्याच्यापुढे बरेच कागद होते आणि त्यात तो उगीतच वर खाली करत होता. त्या वातानुकूल खोलीत सुद्धा त्याच्या कपड्याला घाम आला होता. त्याने उठून कॉफी कपात ओतली. तो कप घेऊन पुन्हा खुर्चीत येऊन बसला आणि त्याने घड्याळाकडे पाहिलं. मीटिंग 9ला सुरू होणार होती आणि आता 8:55 झाले होते. तो आला होता 8:45ला, पण त्याला आपण इथे तासनतास वाट पाहतो असं वाटत होतं. या खोलीत त्याने पूर्वी मीटिंग अटेंड केल्या होत्या, पण तो एवढ्या लवकर कधीच आला नव्हता. त्याला मंकी बिझनेस, जॉन रॉल्फी आणि पीटर ट्रूथचं जे पुस्तक आहे त्यातल्या एक वाक्य आठवलं. वेळेवर पोचण्याचा गैरफायदा म्हणजे वेळेवर यायचे कौतुक करायला कोणीच हजर असत नाही. ते वाक्य आठवून त्याला हसू आलं. तेवढ्यात दार उघडून हॉस्पिटलची नर्स इन्चार्ज, नर्सिंग सुपरवायझर आत आली. खरे तर ही भवानी या मीटिंगमध्ये काय करणार होती असा प्रश्न अविनाशच्या डोक्यात आला, पण हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे हिची उपस्थिती जरुरी होती. तिच्या मागोमाग आला हॉस्पिटलचा ॲडमिनिस्ट्रेटर. जणू काय दोघे डेटलाच एकत्र गेले होते आणि आता कोणाला कळू नये म्हणून 1 मिनिटाच्या अंतरानं आत आले होते. यांचं काहीतरी असल्याची कुणकुण अवीच्या कानावर आलेली होती. एकदाचा कोरम झाला आणि मीटिंग सुरू झाली. अविनाशनं टेबलावर बसलेल्या लोकांकडे एकदा पाहिलं. चर्च चालवणारं हॉस्पिटल असल्यामुळे त्यात त्याला हॉस्पिटलचा चॅपलन पण दिसला. खरं तर हा पाद्री काय सांगणार असा प्रश्न त्याला पडला होता. अशा मीटिंग्स अविने पूर्वी अटेंड केल्या होत्या, पण त्यात त्याचा रोल निराळा असायचा. एखाद्या माल प्रॅक्टिस केसमध्ये त्याने त्याचे मत ऑटॉप्सी केल्यावर देताना ही मीटिंग असायची. पण यावेळची परिस्थिती निराळी होती.
हा आणि याचं डिपार्टमेंट यात अडकलं होतं. हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेटरने मीटिंग सुरू केली. प्रथम त्याने सर्वांची ओळख करून दिली आणि मग तो अभिकडे वळला. त्याने अविनाशला केसबद्दल माहिती सांगायला सांगितलं. गजर साफ करून अभिने गोष्ट सांगायला सुरुवात केली. तर त्याचं काय झालं की 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या हॉस्पिटल स्टाफ असणारे डॉक्टर जॉन्सन वयाच्या 70व्या वर्षी हार्ट अटॅकने गेले. पण जाण्याआधी ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की त्यांचा देह शरीर इथल्या मेडिकल कॉलेजला प्रथम वर्षाच्या मुलांना शरीरविज्ञानशास्त्राच्या अभ्यासासाठी म्हणजे अॅनाटॉमीतल्या डायसेक्शनसाठी द्यायचे. अशी त्यांनी इच्छा मृत्यूपत्रात पण नोंद करून ठेवली होती. एवढंच नाही, पण त्यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा जो पण डॉक्टर आहे आणि मायामीमध्ये प्रॅक्टिस करतो त्याला पण ठाऊक होते आणि त्याची त्यासाठी संमती पण होती. अविनाशने थांबून कॉफीचा एक घोट घेतला आणि परत बोलायला सुरुवात केली. ज्या दिवशी डॉक्टर गेले त्याच दिवशी आयसीयूमध्ये डॉक्टर जॉन्सनच्या शेजारच्या खोलीत एक 72 वर्षाचा रुग्ण होता. तो पण साधारण त्याच वेळी गेला. आपल्या हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे दोघांचे मृतदेह मॉर्गमध्ये हलवण्यात आले आणि त्यांना शीतपेटीत ठेवण्यात आलं. दुसऱ्या पेशंटचं नाव स्मिथ. त्याच्या कुटुंबाने एक फ्युनरल होमला संपर्क साधला होता आणि स्मिथच्या मृतदेहाचा ताबा त्यांनी घेतला. अविनाश परत थांबला. ज्यांना ही गोष्ट माहिती होती त्यांना जरी रिपिटेशन होतं तरी सर्वांना या गोष्टीची कल्पना होती. त्याने परत सुरू केलं. डॉक्टर जॉन्सनला ते एम्बाम करून ठेवून मेडिकल स्कूलमध्ये ट्रान्सफर केला. ओके, मग आता प्रॉब्लेम काय आहे कोणीतरी विचारलं. नॉर्मलीतल्या गोट्या असतात ना त्याप्रमाणे पाळण्यात राहून सुद्धा जसा कोरडा असतो तसाच कोणीतरी असावा. हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा त्याला काहीच माहीत नसावं, अविनाशने विचार केला. अविनाशने पुन्हा गोष्ट सुरू केली. मी त्यावेळी सुट्टीवर होतो. त्यावेळी जरा मोठी सुट्टी घेतली होती आणि 4 आठवड्याने परत आलो. मग बरीच मागे कामं रेंगाळत पडली होती ती पुरी करत होतो आणि मागच्या आठवड्यात काही गोष्टी चेक करताना माझ्या लक्षात आलं की मॉर्गमध्ये माझ्या असिस्टंटने चूक केली. डॉक्टर जॉन्सनचा देह स्मिथच्या कुटुंबाला म्हणजे फ्युनरल होमला दिला आणि स्मिथच्या देहाला मेडिकल स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. आपल्या बोलण्याचा परिणाम पाहण्यासाठी अविनाशने 1 मिनिट गोष्ट थांबवली. पण खरं तर गोष्ट संपली होती आणि म्हटलं तर अविनाशची गोष्ट येथेच सुरू झाली होती. ॲडमिन, ही गोष्ट आणखीन कोणाला माहिती आहे? अविनाश म्हणाला. माझ्या डिपार्टमेंटमधल्या 1-2 तेवढ्यात नर्सिंगबाई म्हणाल्या, पण आपण आपल्याला कलम 458.351 458.351 याप्रमाणे स्टेटला कळवायला लागणार. अविनाश म्हणाला, मला नाही वाटत की स्टेटला इन्व्हॉल्व करायची काही जरुरी आहे. नाही म्हणजे असं माझं मत आहे. आपला जॉर्ज इथे आलाय त्याला विचारू. जॉर्ज म्हणजे हॉस्पिटलचा वकील. जॉर्ज बाजूला बसला होता. अशा मिटिंगला त्याच्याशिवाय चालणे शक्यच नव्हते. जॉर्ज म्हणाला, मला वाटते की अविनाशचे बोलणं खरं आहे. पेशंट प्रोसिजर किंवा सर्जरी करताना मेला किंवा चुकीचा पाय कापला गेला, चुकीच्या पेशंटवर सर्जरी करण्यात आली, यात किंवा चुकीच्या बाजूची सर्जरी केली म्हणजे उजव्या बाजूच्या हरण्याच्या ऐवजी डाव्या बाजूलाच केलं, अशा वेळी जर रिपोर्ट करायला लागतं ते सुद्धा 14 दिवसात. तोच हे कलम मेडिकल स्टाफचा मुख्य हेड बाजूलाच होता. त्याला पण आपल्याला कायदा कळतोय हे दाखवून द्यायचं होतं. तो म्हणाला, आणि अर्थात जर कोणी ब्रेन डेड झाला असेल किंवा पॅरलाइज झाला असेल तर हा कायदा लागू पडतो. जॉर्जने यावर मान हलवून आपली संमती दाखवली. येथे मृतदेहाची अदलाबदल झालेली आहे, त्यामुळे पेशंटला जिवंत असताना काही इजा पोचलेली नाही आणि हा कायदा लागू होत नाही. जॉर्ज वदला. अविनाशने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तर प्रश्न असा आहे की ही अदलाबदली जी झाली आहे, ही जी चूक झाली आहे त्याबद्दल आपण नातेवाईकांना सांगायचं का नाही? बाजूला एक जरा अनोळखी चेहरा होता. अविनाशला तू कोण ते एक्झॅक्टली माहीत नव्हतं. त्याने प्रश्न विचारला, मला एक सांगा की बॉडी जर डायसेक्शनला पाठवली तर त्याचं नंतर म्हणजे डायसेक्शन संपल्यानंतर काय करतात? त्यावर अविनाशने उत्तर दिलं, अशा बॉडीज क्रिमेट करतात आणि मग त्याच्या अस्थी पेशंटच्या कुटुंबियांना देतात. नर्सिंगबाई पुन्हा बोलल्या, म्हणजे आता दोन्ही कुटुंबे दुसऱ्याच कोणाच्या तरी अस्थी घरात ठेवणार आहेत असंच ना? खरं तर हा प्रश्नच नव्हता, पण अविनाशने हो म्हणून मान डोलावली.
पुन्हा प्रश्न विचारला, पण आता करायचं काय? आपण गप्प बसायचं का सांगायचं? ॲडमिन वदला, ही गोष्ट 3 महिन्यापूर्वी झाली आहे आणि हे आत्ताच कसं उघडीस आलं? अविनाला त्याच्या बोलण्याचा रोख जरा बोचला. खरं तर चूक त्याने केली नव्हती, त्याच्या सहकार्यानं केली होती. पण डिपार्टमेंटचा मुख्य आणि त्यामुळे तोच त्याला जबाबदार असं समीकरणच होतं. पण त्याने विचारला प्रश्न असताना तो उत्तरला, हो, मी सुट्टीवर गेलो होतो आणि आल्यावर इतर कामामध्ये सर्व तपासलं. मार्क्सचा नंबर शेवटचा ठेवला होता, त्यामुळे झालेली चूक जरा उशिरा लक्षात आली. ॲडमिन बदला, समजा आपण थेरप्युटिक प्रिव्हिलेजेस कारण दाखवून सांगितलं नाही तर काय? नाही म्हणजे पुढे जर बाहेर आलं तर आपण म्हणू शकतो की थेरप्युटिक प्रिव्हिलेजेसमुळे आम्ही हे सांगितलं नाही, कारण सांगून काही फायदा होणार नव्हता. यावर आकाश म्हटला, कारण मेडिकल हेड काय म्हणतोय हे त्याला माहीत होतं. थेरप्युटिक प्रिव्हिलेजेस म्हणजे काय ते फार थोड्या लोकांना माहीत असतं. मला नाही वाटत की अशा प्रिव्हिलेजेस या केसमध्ये वापरता येतील, कारण एखादी गोष्ट कुटुंबियांपासून किंवा पेशंटपासून लपवून ठेवायची असेल तर त्याला थेरप्युटिक प्रिव्हिलेजेस म्हणतात. असं गोंडस नाव दिलेलं आहे. ही गोष्ट जर लपवली तर त्या आणि उघड्या केल्या तर पेशंटला किंवा त्याच्या कुटुंबियांना इजा व्हायचा चान्स असतो, म्हणून आपण ते लपवू शकतो. जॉर्ज त्यावर उत्तरला, याचं म्हणणं खरं आहे. समजा कार अपघाताची केस आहे, जगलेल्याला आपण सांगितलं की तुझा मुलगा का जोडीदार मेला, तर त्याच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट लपवू शकतो. पण हे फक्त थोड्या गोष्टींसाठी लागू होते. या केसमध्ये आपल्याला थेरप्युटिक प्रिव्हिलेजेस या पांघरुणाच्या आत लपता येणार नाही. तर प्रश्न असा की आपण दोन्ही कुटुंबियांना सांगायचं की आपल्या हातून चूक झाली आहे, पण आता दोन्ही भावांनी क्रिमेट केल्या गेल्या आहेत आणि त्याला काहीही करता येणार नाही. जे काय झालं त्यावर दुसरा काहीही उपाय नाही. ॲडमिन म्हणाला, हे असं परत होणार नाही, आपण खबरदारी घेत आहोत. डेना, त्याने त्या नर्सिंगबाईकडे म्हटलं, तू यावर विचार कर आणि एक सजेशनचा ड्राफ्ट बनव, पुढच्या मीटिंगला सादर कर. शेवटचं वाक्य नर्सिंगबाईसाठी होतं. प्रत्येकानं आपापलं मत सांगा आणि लेटस टेक अ वोट. वेताळानं गोष्ट संपली होती. विक्रमादित्याच्या डोक्यात विचाराची चक्रे चालू झाली होती. पूर्वी राजा म्हणून त्याने अनेक वेळा विचित्र गोष्टी ऐकून, म्हणजे वेताळाने सांगितलेल्या आणि त्याच्या दरबारात आलेल्या, निर्णय घेतला होता. वेताळानं पुन्हा बोलणं सुरू केलं, तर राजा, तू सांग की त्यांनी काय निर्णय द्यावा? झालेली चूक लपवून ठेवावी की दोन्ही कुटुंबियांना खरं काय झालं ते सांगावं? अर्थातच हे 21 शतक आहे, हे लक्षात ठेवून तू उत्तर सांग. आणि जर तुला उत्तर माहीत असून तू दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे 1000 शकले होतील आणि तुझ्याच पायावर पडतील आणि कुठलाही प्लास्टिक सर्जन त्याने पूर्ववत करू शकणार नाही. पूर्वीची धमकी त्याने परत दिली. विक्रमादित्य उत्तरला, ही गोष्ट 21व्या शतकातली आहे. नाहीतर सत्यनारायण कथेत नाही का, साधू वाण्याला आणि त्याच्या दाव्याला राजानं बंदिशाळेत चुकीनं टाकलं आणि मग चूक लक्षात आल्यावर त्यांना सोडून दिलं, खास काय विचार केला नाही. तुमच्या नशिबामुळे हे झालं असं म्हणून त्यांना बक्षीस देऊन सोडून दिलं, कारण त्याला प्रश्न विचारणारा कोणीच नव्हतं. आता तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे जर त्यांनी ही चूक लपवून ठेवली आणि ती पुढे उघडकीस आली तर प्रत्येक वर्तमानपत्र, दूरदर्शन यावर नाचक्की करणार आणि त्यांना बऱ्याच मोठ्या पैशाला मुकावं लागणार. डॉक्टर जॉन्सनचा मुलगा डॉक्टर आहे आणि अशी चूक होऊ शकते त्याला लवकर पटेल. आणि स्मिथ फॅमिलीला नाहीतरी क्रिमेशन करायचंच होतं आणि ते झालेलं आहे. मला वाटतं थोड्याफार रकमेत त्यांनाही हे पटवून देता येईल. आपली चूक प्रांजळपणे कबूल करावी आणि हा विषय संपवावा, असे माझे स्पष्ट उत्तर आहे. वेताळ हसला, राजाच्या पाठीवरून सुटला आणि झाडावर लटकू लागला, पुढच्या अमावस्येची वाट पाहत. थँक्यू. पुढची वेताळ आणि विक्रमादित्याची गोष्ट पुन्हा एकदा सांगेन. होपफुली तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सबस्क्राईब कराल. हॅव अ नाईस डे.